आपण आता किती वेळ देणार आम्हाला माहिती नाही. आपण प्रश्न मांडा. नाही, प्रश्नच मांडतो साहेब. याच्या अगोदर तुम्ही तासभर बसले असते ना, आम्ही जसं काही इथं दुसरं काय खेळायला आलं असं वाटतंय आम्हाला. आणि बाकीच्या लक्षवेधी भरपूर वेळ चालल्यामुळे ते चिडलेले पण आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी अशी आहे, ते पेलवान पण आहेत. त्याच्यामुळे मला मंत्री म्हणून सकारात्मकच उत्तर द्यावं लागेल याची देखील पूर्ण कल्पना आहे. लक्षवेधी क्रमांक 3 श्री महेश लांडगे. लक्षवेधी क्रमांक 3 केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, पहिल्या लक्षवेधीला 1.5 तास गेले. नंतरच्या लक्षवेधीला आमच्या पुण्याची लक्षवेधी आली, 20 मिनिटात आपण ओळखली. आता आमच्या पिंपरी चिंचवड शहराची लक्षवेधी आहे. तर आपण आता किती वेळ देणार आम्हाला माहिती नाही. आपण प्रश्न मांडा. नाही, प्रश्नच मांडतो साहेब. याच्या अगोदर तुम्ही तासभर बसले असते ना, आम्ही जसं काही इथं दुसरं काय खेळायला आलं असं वाटतंय आम्हाला. अहो, आम्ही आमच्या शहरातले प्रश्न मांडायला इथं आलो, आम्हाला पण वेळ दिला पाहिजे ना. अरे प्रश्न मांडणार 2-2, 4-4 तास झाले आलो आम्ही. आपली लक्षवेधी सुरू झालेली आहे. 2 मिनिटं तेच सांगतोय साहेब, तेच सांगतोय मी, तेच सांगतोय अध्यक्ष महोदय, तेच सांगतोय आम्ही. आम्हाला आमच्या मतदारसंघातल्या लोकांनी इथं बाकीच्यांच्या मतदारसंघातले फक्त प्रश्न ऐकण्यासाठी नाही पाठवलं, आमचे पण प्रश्न असतात, ते सुद्धा ऐकून घ्यावा या सभागृहाने, अशी आमची इच्छा आहे. अध्यक्ष महोदय, आतापर्यंत ज्या लोकांनी प्रामाणिकपणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये टॅक्स भरला त्या लोकांना आता उपयोग कर शुल्क हा आकारण्यात आलेला आहे. 2019ला या संदर्भामधलं धोरण, या संदर्भामधला कायदा त्या ठिकाणी झाला. 2 वर्षानंतर म्हणजे 2019, 2020, 2021, 2022, 2023 इथपर्यंत या लोकांनी प्रामाणिकपणे कर भरला. पण हा उपयोग कर जो आहे, उपभोक्ता जो कर आहे, तो कर त्याच्यामध्ये लागून आला नव्हता. 2023ला तो समावेश झाला आणि त्याच्यानंतर हा कर वाढला गेला. जी लोक प्रामाणिकपणे टॅक्स भरतायत, जी लोक प्रामाणिकपणे आपल्या नियमाच्या अधीन राहून सगळ्या नियमामध्ये त्या गृह प्रकल्पामध्ये राबवत आहेत, घनकचरा व्यवस्थापन असेल, STP असेल, सोलर असेल, अन्य काही जे काय महापालिकेचे नियम असतील, राज्य शासनाचे नियम असतील, त्याचं पालन करून हे लोक टॅक्स भरतायत. आज त्यांना या कराच्या माध्यमातून त्यांच्यावर हा कर लादला गेलाय. त्याबरोबर काय केलंय या 4 वर्षामध्ये या टॅक्सचा, आता पहिली गोष्ट, हा टॅक्स आमच्या महापालिकेमध्ये आहे, ठाण्यामध्ये नाहीये, नव्या मुंबईमध्ये नाहीये, पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये का लावलाय याच्या संदर्भामध्ये शासनाने आम्हाला खुलासा करावा. या संदर्भामध्ये मंत्री महोदयांनी आम्हाला त्याचं उत्तर द्यावं. दुसरं, 4 वर्ष हा टॅक्स मूळ म्हणजे त्यांच्या टॅक्स पावतीमध्ये, त्यांच्या कर भरण्याच्या पावतीमध्ये या टॅक्सचा उल्लेख नव्हता. त्या लोकांनी तो टॅक्स जो त्यांच्याकडे प्रामाणिकपणे येतो महापालिकेकडनं, तो त्यांनी भरला. त्याच्यानंतर आज तो टॅक्स त्याचा समावेश याच्यामध्ये झाला, त्याबरोबर त्याच्या दंडाचा समावेश झाला. 4 वर्ष त्याचा समावेश न झाल्यामुळं त्या लोकांना माहितीच नाही आता टॅक्स कशामुळे आला. आणि जर तो टॅक्स आता 2023ला त्यांनी लावून पावतीमध्ये दिला, त्या टॅक्सच्या याच्यामध्ये दिला, तर त्याचा दंड लावण्याचा संबंध काय येतो याच्याही संदर्भामध्ये स्पष्टीकरण मंत्री महोदयांनी या निमित्तानं करावं अशी आमची इच्छा आहे. आणि जे लोक पर्यावरणपूरक, जसं आपण आता सांगितलं 40% मुंबईमध्ये आपण काही लोकांना माफ करणार आहोत, 10% काही लोकांना माफ करणार आहोत. माझ्या शासनाला अशी मागणी आहे की जी लोक आपल्या स्वतःच्या म्हणजे पर्यावरणपूरक ज्या सोसायट्या काम करतात, मग घनकचऱ्यावर असेल, STP असेल, स्वतःचा कचरा स्वतः जिरवून त्यापासून अजून काही निर्मिती करत असेल, तर त्या लोकांना या उपभोग जो टॅक्स आहे, उपयोग कर, तो का लावलाय याच्या संदर्भामध्ये शासनानं आम्हाला त्या संदर्भामध्ये माहिती द्यावी. आणि अध्यक्ष माझी विनंती राहील की हा टॅक्स जो आता 2019 नंतर आमच्या महापालिकेतल्या जे सुशिक्षित वर्ग आहेत, आता तुम्हाला सांगायचं झालं तर जवळजवळ यामध्ये 3 लाखापेक्षा जास्त कुटुंब राहतात, जी लोक प्रामाणिकपणे टॅक्स भरतात. 3 लाखापेक्षा जास्त कुटुंब राहतात. मग त्या लोकांना सुद्धा याच्यामध्ये राज्य शासनाने जर माफी मागत नाहीत, ते प्रामाणिकपणे जे टॅक्स भरतात ती लोक फक्त एवढंच म्हणता येते की जो हा अधिकचा कर आम्हाला लावलाय तो शासन माफ करणार का. अध्यक्ष महोदय, मला मंत्री महोदयांच्या उत्तरानंतर परत बोलायची संधी मिळावी. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य महेशजींनी मला असं वाटतं की पिंपरी चिंचवडचा या ठिकाणी मुद्दा मांडलेला आहे.
आणि बाकीच्या लक्षवेधी भरपूर वेळ चालल्यामुळे ते चिडलेले पण आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी अशी आहे ते पेलवान पण आहेत. त्याच्यामुळे मला मंत्री म्हणून सकारात्मकच उत्तर द्यावं लागेल याची देखील पूर्ण कल्पना आहे. परंतु पहिली लक्षवेधी चालली त्याचा देसाई साहेब त्याची कार्यकक्षाही फार मोठी होती, कारण महाराष्ट्राचे विमानतळाचा तो प्रश्न होता. आणि इथं जे सन्मान्य सदस्यांनी सांगितले की उपयोगकर्ता कर जो आहे त्याचा लेखाशीर्ष हा 1/7/2019 रोजी अंतिम करण्यात आला आणि त्याच्यानंतर उपयोगकर्ता शुल्क ऑक्टोबर 2021 मध्ये त्याला लेखा शीर्षकास मान्यता देण्यात आली. आणि सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की जो काही थकीत टॅक्सचा भार होता 19-20, 20-21, 21-22 आणि 22-23चा तो सध्या 23-24, 24-25, 25-26 आणि 26-27 याच्यावर लोड केला जाणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच पूर्वीचा टॅक्स आणि आताचा टॅक्स ह्याच्यामध्ये जास्त भार तिथल्या नागरिकांना उचलायला लागणार आहे. परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या संदर्भातला जो प्रस्ताव आहे तो शासनाकडे आलेला आहे. मला असं वाटतं की 30/6/2023 हा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे. शासनाला कळवलेलं आहे महानगरपालिकेनं की महानगरपालिकेचं म्हणणं काय, तिथल्या लोकप्रतिनिधींचं म्हणणं काय, जनतेचं म्हणणं काय, आणि ते सगळे प्रस्ताव हे शासनाकडे आलेले आहेत. लवकरात लवकर शासन त्याच्यावर प्रस्तावाचा आवाका बघून, प्रस्तावामधल्या तरतुदी बघून, नियम आणि आर्थिक भार बघता जो योग्य निर्णय घ्यायचा तो निर्णय नक्की घेईल. बोला महेशजी. मी मंत्री महोदयांना हे विचारू इच्छितो, जर ठाणे महापालिकेमध्ये, नवी मुंबई महापालिकेमध्ये यांच्यामध्ये जर हा टॅक्स नसेल तर आमच्या शहरामधल्या नागरिकांवर का हा टॅक्स तुम्ही लादताय? आणि जे प्रामाणिक टॅक्स भरतायत, आपल्या नियमाच्या अधीन राहून सगळ्या नियमाचं पालन करतायत, महानगरपालिकेमध्ये ते टॅक्स भरतायत, सगळं काही व्यवस्थित करतायत, मग त्यांना हा टॅक्स लावतात कशाला? माझं आपल्याला म्हणणं आहे की आपण हा टॅक्स माफ करणार का, आणि जर करणार असेल तर आज तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये काय निर्णय घेणार याच्या संदर्भात सुद्धा आम्हाला महापालिकेला म्हणजे आपण या ठिकाणी आम्हाला अवगत करावं. अध्यक्ष महोदय, मी स्पष्ट असं सांगितलं की 30/6/2023 सदरू प्रस्ताव महानगरपालिकेकडनं शासनास प्राप्त झालेला आहे. या संदर्भातल्या प्रस्तावाची पूर्ण छाननी करून शासनाचा तो विचाराधीन आहे, पण नियम अटी बघून लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घेतला जाईल. आता महापालिका मागं लागली आहे यांच्या त्या टॅक्स भरणाऱ्यांच्या, काय करणार? मग त्याच्या संदर्भामध्ये आपण तरी शासनाने त्या पद्धतीचे निर्देश महापालिकेला द्यावेत ना. जर त्या अनुषंगाने जर शासन विचारधीन आहे तर तिथं महापालिकेला कळवावं लागेल की आपण बाबा आतापर्यंत जो टॅक्स आहे 2023 पर्यंतचा तो थांबव, तो तरी त्याच्या संदर्भात तरी शासनाने योग्य डिसिजन आज आम्हाला द्यावं. अध्यक्ष महोदय, मी सन्मान्य सदस्यांच्या मागणीप्रमाणे पुन्हा एकदा आश्वस्त करू इच्छितो, या संदर्भातली सविस्तर बैठक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्वतः घेतील आणि बैठक घेईपर्यंत या संपूर्ण कराला स्थगिती दिली जाईल. चला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.